श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी नारद मुनींच्या सांगण्यावरून त्या रात्रीच श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्यांच्या कुटीकडे आले. परंतु आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्यांच्या कुटीसमोर चिखल पसरले असल्याने त्यांनी अंगणातूनच पुंडलिकास हाक दिली. साक्षात विष्णुदेव आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला आणि आदरभावे म्हणाला, पांडुरंगा, माझ्या आईवडिलांची मी प्रातविधी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका. मी थोड्याच वेळेत बाहेर येईन. श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकाने आपल्या हाताजवळच असलेली एक वीट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माती स्पर्श करून ती त्यांनी अंगणात टाकली आणि पांडुरंगास विनंती केली की मी बाहेर येईस्तोवर कृपया तुम्ही या विटेवर उभे राहा. श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटेवर ठेवून भोसळपणे त्या विटेवर उभे राहून त्यांची वाट पाहू लागले. पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून साक्षात श्री विष्णूंचे दुरूनच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले. श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले. आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडायचं होतं हे खुद्द श्रीकृष्णासुद्धा कळले नाही. एक घटका होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही आणि इकडे गावातल्या लोकांमध्ये त्याच्या अंगणात उभे असलेल्या चिंतातूर पांडुरंगाला बघून शंकेची चर्चा सुरू झाली. थोड्याच वेळात त्यांच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला. तसे श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतंय हे पाहायला रखुमाई देखील तेथे आली. पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून एक सदगृहस्थ त्यांच्या कुटीत जाऊन बघतात तर काय, पुंडलिकाचे आई वडील तर मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होऊन त्यांनी देखील स्वतःचे प्राण त्यागले आहे. पांडुरंगाला ही बाब कळल्यावर त्यांनी तत्काळ आपल्या दिव्य दृष्टीने पुंडलिकाच्या मनातली गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्याची अपार विष्णुभक्ती पाहून उपस्थित जनसमुदाय समोरच त्यांनी त्यांच्या आत्म्यास पाचारण केले आणि म्हणाले, पुंडलिका, मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अतिप्रसन्न झालो आहे. या कलियुगात मात्र कृतयुगातल्या भक्त प्रल्हाद पेक्षाही तुझी माझ्या प्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल. त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पूजेत प्रथम तुझेच नाव आवर्जून घेतले जाईल. पुंडलिका, तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आता जसा विटेवर उभा आहे त्या स्थितीत पाषाण रूपात ह्याच पंढरीत पुढली 28 युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहीन. भले ते गोरगरीब, मध्यम, श्रीमंत, कुणीही तसेच कोणत्याही जातीचे, पंथाचे, धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्याप्रती आस्था ठेवून स्वतःचे मातापिता, कुटुंब, व्यवसाय, समाज, गुरु व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्ये पार पाडत माझी भक्ती करतील, मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. येणाऱ्या सर्व संकटांपासून त्यांचे संरक्षण करेन. हेच वरदान दिले आज तुला असे म्हणून आहे. त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन पांडुरंग अर्थधान पावळे. ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई देखील आहे. त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन त्याही अंतर्धान पावल्या. हेची देही हेची डोला या उक्तीनुसार तेथील उपस्थित जनसमुदाय हा दैवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, रखुमाई पांडुरंगा वरदे हरी विठ्ठल. आणि त्या दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमूहाने विठ्ठल आणि रखुमाईच्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला
स्पर्श करून माथा टेकून आशीर्वाद घेण्यासाठीची जी रीग लागली ती अद्यापही अखंडित व अविहरित चालू आहे. हे विशेष. अशा तऱ्हेने साक्षात वैकुंठवासी लक्ष्मी विष्णूने द्वारका निवासी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या रूपात आजही पृथ्वी तलावरच्या या पुण्यनगरीत पंढरपूर येथे पाषाण रूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजेच ही आषाढी एकादशी. आणि म्हणूनच खास या दिवशी कैक लाखांच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णव भक्त पंढरपूरला जाऊन विठुनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेण्यात धन्यता मानतात. आणि नक्कीच या भक्ताच्या पदरी पांडुरंगाचे काहीतरी दान व समाधान त्यांना मिळत असणार. वर्ष 2026ची देवशयनी एकादशी कधी साजरी करावी? उदय तिथीनुसार 24 की 25 जुलैला व्रत ठेवणे शुभ ठरेल. आणि पूजेची अचूक वेळ कोणती? हिंदू धर्मात एकादशीचे विशेष असे महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. त्यापैकी देवशयनी एकादशी ही सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी एक मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि भाऊक पूर्ण श्रद्धेने व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार याच एकादशीपासून भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात. याचबरोबर चातुर्मासाची सुरुवातही होते. पण यंदा देवशयनी एकादशीच्या तारखेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. चला तर मग जाणून घेऊया देवशयनी एकादशी कधी आहे, तसेच पूजेचा शुभ मुहूर्त काय. एकादशी कधी आहे? 24 की 25 जुलै. पंचांगानुसार साल 2026मध्ये आषाढ शुल्क पक्षाची एकादशी तिथी 24 जुलै रोजी सकाळी 9:13 सुरू होऊन तिथी 25 जुलै रोजी सकाळी 11:35 समाप्त होईल. उदय तिथीनुसार देवशयनी एकादशीचे व्रत 25 जुलै 2026 शनिवारी पाळले जाईल. देवशयनी एकादशी व्रताचे पारण कधी केले जाईल? व्रताचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जुलै रोजी पहाटे 5:38 ते सकाळी 8:22 दरम्यान करणे शुभ राहील. अशी मान्यता आहे की देवशयनी एकादशीच्या दिवशी खऱ्या मनाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आयुष्यातील समस्या दूर होऊ लागतात. भाविक दिवसभर व्रत ठेवून भगवंताचे स्मरण करतात आणि दुसऱ्या दिवशी विधिवत व्रताचे पारण करतात. काय करू नये? या दिवशी भात, तांदूळ, गहू, डाळी आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. राग, द्वेष, असत्य बोलणे आणि कोणाचीही निंदा करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. पूजाविधी. घरच्या घरी पूजा कशी करावी? स्वच्छता आणि संकल्प. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूजेची जागा स्वच्छ करून तिथे चौरंग किंवा पाट मांडा. मूर्तीची स्थापना. पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णू किंवा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तस्वीर ठेवा. अभिषेक आणि तिलक. मूर्तीला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर चंदन किंवा गोपीचंदनाचा टिळा लावा. पुष्प आणि तुळशीपत्र अर्पण. विठ्ठलाला तुळशीची माळ अत्यंत प्रिय आहे. देवाच्या चरणी तुळशीपत्र, पिवळी फुले आणि ऋतुफले अर्पण करा. धूप आणि दीप. गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप अगरबत्ती लावा. नैवेद्य. फलांचा, दुधाचा किंवा उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा. आरती व भजन. विठ्ठलाची आरती करा. त्यानंतर काही वेळ नामस्मरण करा. पारणाची, उपवास सोडण्याची पद्धत. एकादशीच्या उपवासाचे पूर्ण फल मिळवण्यासाठी दुसऱ्या दिवशी द्वादशीला योग्य वेळी पारण करणे अत्यंत गरजेचे असते. पारणाची वेळ 26 जुलै 2026 रोजी सकाळी 8:16 नंतर पारण करावे. कसे सोडावे व्रत? सकाळी स्नान आणि नित्यपूजा करून प्रथम भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवावा. त्यानंतर तुळशीपत्र, मिसळलेले पाणी किंवा पंचामृत प्राशन करून उपवास सोडावा. पारणाच्या दिवशी सात्विक भोजन जसे की वरण, भात ग्रहण करावे. आषाढी एकादशी हा भक्ती आणि श्रद्धेचा सोहळा आहे. या पवित्र दिवशी विठू माऊलीचे स्मरण करून मनोभावे पूजा करा, जेणेकरून तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की देवशयनी एकादशी कधी साजरी करावी, 24 जुलै की 25 जुलै, पूजेची अचूक वेळ कोणती, शुभ मुहूर्त कोणता,
उपवास कसा पकडावा, तसेच कोणते नियम पाळावे, पारणाची वेल कोणती, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.